नमस्कार मैत्रिणी, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 40 साईजचे पेपर कटिंग बघितली होती. आज आपण स्टिचिंग बघणार आहोत, शिलाई बघणार आहोत कशी करायची. हे बघा, मी हे अस्तर घेतलेलं आहे आणि ब्लाऊज पीस अस्तरचा आहे. आपला अस्तरवर शिवून दाखवणार आहे मी तुम्हाला. हे बघा, कटिंगचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे. तो जर नसेल कोणी बघितला तर तो पहिले बघून घ्या, त्याच्यानंतर स्टिचिंगचा बघा. हे बघा, हा आपला पाठीमागचा भाग आहे, हा आपला फ्रंट पार्ट आहे, ही बाही कटिंग आहे. बाहीचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो जर बघितला नसेल तर तो पण बघून घ्या. आणि आपला हा योगपट्टी आहे. हे ब्लाऊजची कशी मापं घ्यायची आहे ते पण मी व्हिडिओ टाकलेले आहे, बरेच व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकता. हे बघा, आता आपला हा बंद बाजू आहे, ह्यो गळा आहे, पाठीमागचा गळा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे कटिंग करताना. त्याच्यानंतर आणि तो बंद बाजूनी आला पाहिजे. हे बघा, ही ओपन बाजू आहे म्हणजे हे अस्तरची, आणि ही बघा, ही बंद बाजू आहे, तर ह्या बाजूनीच गळा आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर आपल्या गळ्याचे 2 तुकडे होता मग जर इकडनं टाकलं तर. हे बघा, असं मार्किंग करून घेणार आहोत आपण. आपले जसं डायग्राम काढलेला आहे तसं मार्किंग करून घ्यायची. आणि पेपर पॅटर्न काढल्यामुळं आपल्याला अस्तरचं म्हणजे अस्तरवर कापताना सोपं जातं. डायरेक्ट पेपरवर कटिंग केली तर आपल्याला, अजून आपण बिगिनर्स आहोत तर आपल्याला कपड्याचं मॅनेजमेंट नाही जमणार. म्हणून मी हे बघा, पहिले हे बघा, हा मागचा भाग झालेला आहे. आता तसंच आपण फ्रंट पार्ट पण काढून घेणार आहोत. हे बघा, हे इकडून ठेवूया, असं व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायची अस्तरवर, आणि अशी लाईन मारून घ्या चॉकनी. नंतर आपल्याला कटिंग करायला खूप सोपं होतं. मग हे बघा, ब्लाऊजची मापे कशी घ्यायची. शिवण क्लासचा हा आपला खूप महत्त्वाचा व्हिडिओ असतो. ब्लाऊजची मापं घेता आली पाहिजे तुम्हाला, तो व्हिडिओ पण नक्कीच बघा तुम्ही. हे बघा, आता आपली बाही छोटी आहे तर इथं बसते काय बघून घ्यायचं बाहीची कटिंग. हे बघा, इथे बरोबर बसते आपली बाही कटिंग. हे बघा, इथं ड्रॉ करून घेऊया आपण ही बाही. व्यवस्थित कपडा मागे पुढे असेल तर व्यवस्थित करून घ्यायचा आहे. हे बघा, आपण इथे लाईन मारून घेऊया खालची पण, आणि इकडून पण आपण इथे लाईन मारून घेणार आहोत. हे अस्तर कटिंग आहे. अस्तरवर आपण जिथून लाईन मारली तिथूनच कट करतो. तुम्हाला ब्लाऊज पीस कसा कट करायचा ते पण दाखवणार आहे मी अस्तरसाठी. हे बघा, त्याच्यानंतर योगपट्टी आपण तिकडे ठेवणार आहोत. मी हे तुम्हाला कटिंग करून दाखवतो. हे बघा, ही लाईन आहे, असंच कटिंग करून घ्यायचं आहे. मी कटिंग करून हे बघा, मी अस्तर सगळं कापलेलं आहे. आता हा आपला ब्लाऊज पीस आहे, त्याच्यावर कसं ठेवायचं ते सांगते मी तुम्हाला. बंद बाजूने गळा आलं पाहिजे हे सांगितलेलं आहे मी. हे बघा, ही बंद बाजू आहे आपली. हे बघा, हे असं ठेवून घेणार आहोत. आणि ब्लाऊज पीस वर कापताना अस्तर आपलं मापाचं असतं, पण ब्लाऊज पीस आपल्याला थोडासा एक्स्ट्रा कापायचं असतं. म्हणजे बघा, अर्धा इंच सगळ्या बाजूने सोडायचं आहे. हे बघा, हे असं इकडनं पण अर्धा इंच सोडणार आहे, इकडनं पण सोडलेलं आहे. हे बघा, अस्तर कधी पण आपलं मापाचं कापलेलं असतं आणि ब्लाऊजचा कपडा आपल्याला थोडासा एक्स्ट्राच ठेवायचा असतो. हे बघा, त्याच्यानंतर आपण ही इथे ठेवणार आहोत. हा पुढचा भाग आहे. हे बघा, याला पण इथे ठेवून घ्यायचं आणि हे कापून घ्यायचं इथून. याला पण आपण अर्धा इंच सोडणार आहोत. प्रत्येकाला सोडायचं आहे अर्धा इंच, कारण आपण हे अस्तरचं आहे. अस्तरच्याला ब्लाऊज पीस थोडासा एक्स्ट्राच कापायचा असतो. आणि इकडनं आपण बाही ठेवणार आहोत इथे. हे बघा, मी असं सेट करून घेतलेलं आहे. अस्तर कटिंग करायचे आहे आपल्याला. हे बघा, थोडंसं एक्स्ट्राच ठेवणार आहोत आणि असं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. हे बघा, सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. हा फ्रंट पार्ट आहे, हा बॅक आहे. हे बघा, हे आपले योगपट्टी आहे आणि ही बाही आहे. मी तुम्हाला आता स्टिचिंग करून दाखवणार आहे फ्रंट पार्ट, आणि नंतर आपण फिटिंग वगैरे बघणार आहोत. बाही कटिंग बाही स्टिचिंग पण बघणार आहोत. चला तर मग आपण मशीनवर शिवूया. हे बघा,
आता हा आपला पुढचा भाग आहे. ब्लाऊजची उलट सुलट बाजू बघून घ्यायची. हे बघा, त्याच्यानंतर असे समोर ठेवायचे. ही उलटी बाजू आहे, हे बघा. आणि आपला जो छोटा आहे ह्यो गळा आहे, ह्यो मुंड्याकडचा बाजू आहे. हे अशी समोर ठेवून आपण बघून घ्यायचं एक साईडच आलं काय चेक करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण अस्तर जॉईन करणार आहोत. हे बघा, आता हे बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर हे असं चौ बाजूने आपण अस्तर जॉईन करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, अस्तर आपण जॉईन करून घेतलेला आहे. आता जो कपडा आहे आपला तो कट करून घेणार आहोत. चौ बाजूने कट करून घ्यायचा आपला जेवढा पण आपण एक्स्ट्रा ठेवलेला होता तो कपडा. हे बघा, साईडने कापून घ्यायचा आपला. आणि नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि तुम्ही पण ब्लाऊज शिवा स्वतःचं तरी. हे बघा, आपलं हे 40 साईजचं 4 टक्स ब्लाऊज कटिंग स्टिचिंग दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मी टक्स टाकलेले आहे. मी काल कटिंग करतानाच तुम्हाला सांगितलेले आहे ब्लाऊजचे टक्स मोजून घ्यायचे आहे आपले. त्याप्रमाणे मी हे 4 टक्स टाकून घेतलेले आहे. आता तुम्हाला मी स्टिचिंग करून दाखवते. हे बघा, हे असं मध्य बरोबर इथे पकडायचं आणि त्याच्यानंतर इकडे बघायचे आपले दोन्ही भाग सेम आहे का नाही. आणि हे बघा, इथं आपण जिथं टिक केली तिथून अशी मशीन हे करून हे बघा असं बरोबर इथपर्यंत. आणि डबल शिलाई मारा, प्रत्येक टक्सला डबल शिलाई करायची असते. हे बघा, असे सगळे शिवून घ्यायचे आहे. आता हा पण फक्त पाव इंच शिवायचा आहे आपल्याला. हे बघा, इथून घेऊन इकडे पाव इंच क्रॉसमध्ये शिवायचं आहे आपल्याला. हे बघा, हे असं कमेंट करत जा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आणि कोणता व्हिडिओ पाहिजे ते पण सांगत जा. कोणाला जर मापाचं ब्लाऊज कटिंग करून पाहिजे असेल तर तसं कमेंट करत जा, आपण त्या मापाचं ब्लाऊज घेऊ पुढच्या वेळेस. हे बघा, त्याच्यानंतर हा पण कसा घ्यायचा, हा थोडा असा इथे पकडायचा आणि इथं जिथं टिक केली ना आपण तिथून आपल्याला अशी पाव इंचावर क्रॉस लाईन येते. हे बघा, हे बघा मैत्रिणींनो, मी टक्स घेऊन हे बघा आपले किती भारी कप तयार झालेला आहे. हे बघा, आणि आता आपण योगपट्टी जोडणार आहोत खालून. हे बघा, हे बघा, ही योगपट्टी आहे. आता काय करायचं आहे, हे बघा, हे दोन्ही भाग परत समोर घ्यायचे आहे आपल्या. असे समोर ठेवायचे आणि योगपट्टी बघायची कोणत्या कोणत्या बाजूची आहे. एक इकडे ठेवायची अशी समोर. हे बघा, बिगनरसाठी खूप छान व्हिडिओ आहे, नक्कीच बघा. आता एक बाजू इकडनं आली पाहिजे, उलट सुलट बघून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, त्याच्यानंतर आता स्टिच कसं करायचं सांगते. हे बघा, पहिले आपण कपड्याचं जॉईन करून घेणार आहोत. ह्या बाजूने असं जॉईन करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, कपड्याचा हे बघा, मी गळ्याची आपली पायपिंग पट्टी गळ्याच्या बाजूने जी जास्त आहे 3.5 आहे ती गळ्याच्या बाजूने जॉईन करायची आहे. जी 2.5 आहे ती मुंड्याच्या बाजूने इकडून खालून जॉईन करायची आहे. आता हे बघा, अस्तर त्याच्यावरती ठेवायचं. हे बघा, इथे अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने टिप मारून घेणार आहोत आपण. हे बघा, मी परत एकदा सांगते. बघा, इकडनं 3.5ची आहे, इकडनं 2.5ची आहे. पहिले आपण ब्लाऊज पीसची जोडून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपण अस्तरची जोडणार आहोत. हे बघा, अशी समोर ठेवायची, सरळ ठेवायची वरच्या बाजूने आणि अस्तरला टिप मारून घेणार आहोत आपण. इथे मी टिप मारून दाखवते. हे बघा, शिवल्यानंतर असा दिसतो. त्याच्यानंतर याचा रोल करायचा आहे एकदम छोटा असा. हे बघा, आणि तो इथे ठेवायचा आहे याच्या आपल्या ब्लाऊज पीसवर आणि अस्तर असं करून आपण परत हे बघा इथे जॉईन करणार आहोत. हे बघा, मी परत एकदा सांगते कसं केलं. हे बघा, हे मी आधी ब्लाऊज पीस जॉईन केलं, नंतर अस्तर जॉईन केलेलं आहे. हे बघा, सरळ बाजूने आणि त्याचा असं छोटासा रोल करून आपण हे बघा इकडनं इथे मध्ये ठेवलं ब्लाऊज पीसवर आणि इथे परत आपण टिप मारून घेणार आहोत. हे बघा, मी टिप मारून दाखवते तुम्हाला. हे बघा, मी दोन्ही पण शिवून घेतलेले आहे. याला डबल टिप मारायची, प्रत्येकाला दोन्ही बाजूने डबल टिप मारायचे आणि त्याच्यानंतर हे बघा असं काढून घ्यायचं आहे आपला ब्लाऊज पीस.
चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर. हे बघा आपल्याला जर ब्लाऊज फ्रंट पुढचा भाग तयार झालेला आहे. पूर्ण फ्रंट पार्ट आपण हे बघा आपलं शिवून झालेलं आहे. जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं आपण इकडनं. आता इकडनं आपण हुक पट्टी आणि आयपट्टी लावणार आहे. तर हे बघा हुक पट्टी आपल्याला 1.5 इंचाची काढायची असते आणि आयपट्टी असते ती 2.5 इंचाची काढायची असते. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.